संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मुस्लिम बांधवांची महत्त्वाची बैठक। तर देवस्थान आणि मस्जिदच्या सुरक्षेसाठी 10 कलमी नियमावली जाहीर। समाज बांधवांची बैठकीला मोठी उपस्थिती। बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती देशातील सद्यस्थिती आणि धार्मिक, राजकीय व जातीय संवेदनशीलतेची पार्श्वभूमी लक्षात घेता संगमनेर शहरात सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे आणि शहर पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीदरम्यान संगमनेर शहर काझी अब्दुल रकीब अब्दुल वहाब पीरजादे, विविध मस्जिदचे मौलवी साहेब, संगमनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, माजी नगरसेवक रिजवानभाई मंत्री, नगरसेवक अमजद पठाण उपस्थित होते। याशिवाय कुरैशी समाजाचे अध्यक्ष नदीम कुरैशी, ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनचे साजिद शेख, मोमिनपुरा छोटी मस्जिद ट्रस्टचे जुबेरभाई व शफीभाई, तसेच हाजी अहमदभाई, राजूभाई इनामदार, ओंगा बेपारी त्यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक आणि जातीय आरोप प्रत्यारोप करून तेढ निर्माण करण्याचा किंवा दंगली घडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी उपस्थित सर्व प्रमुखांना दक्षतेचा इशारा दिला आहे। सामाजिक शांतता आणि जातीय सलोखा टिकून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। बैठकीत पोलिसांनी देवस्थानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या असून शासकीय पत्रात नमूद केल्यानुसार प्रत्येक मस्जिदच्या व देवस्थानाच्या सर्व प्रवेशद्वारावर आणि आवश्यक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील। मस्जिदच्या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी। देवस्थान किंवा मस्जिदच्या ठिकाणी भोंगे किंवा स्पीकर लावण्यासाठी रीतसर कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक आहे। परवानगी नसलेले अनधिकृत भोंगे किंवा स्पीकर लावलेले असल्यास ते तात्काळ काढून घेण्यात यावे। देवस्थान किंवा मस्जिदची शासन स्तरावर नोंदणी झालेली नसल्यास ती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी। देवस्थान मस्जिदचे अध्यक्ष, ट्रस्टी, व्यवस्थापक, पुजारी, मौलाना आणि सुरक्षा रक्षक यांची अधिकृत चारित्र्य पडताळणी करून घ्यावी। मस्जिदची जागा नोंदणी आणि वरील सर्व जबाबदार व्यक्तींची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी। ट्रस्टी किंवा मौलाना यांच्यामध्ये काही बदल झाल्यास त्याबाबतची नवीन माहिती तात्काळ पोलिसांना कळवणे आवश्यक आहे। देवस्थान किंवा मस्जिदच्या ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमांची पूर्वकल्पना देऊन पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी। तर देवस्थानात किंवा मस्जिदच्या परिसरात कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह बाब आढळून आल्यास तात्काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा। संगमनेर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेल्या या पावलाचे उपस्थित सर्व मुस्लिम समाज बांधवांनी आणि ट्रस्टींनी स्वागत केले असून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले आहे। न्यूज NMP करता रफिक सौदागर सह शौकत पठाण, संगमनेर।